केला तर शक्ती ही एक रूप आहे, शक्ती एक रूप आहे असं शास्त्राने वर्णन केलं. परंतु ती शक्ती आकारभूत झाली तर त्या शक्तीचे आकार आणि तिचे रूप विपरीत आहे. या शक्तीचं एक जरी सर्वांमध्ये व्यापकत्व असलं तरी काही अंशाने अंशतः ही काही या शक्तीमध्ये आहे. ज्या ज्या ठिकाणी शक्ती ही प्रगट रूपाने जागृत आहे त्या त्या ठिकाणी त्या ठिकाणाला शास्त्रामध्ये पुराणामध्ये पीठ म्हटलं गेलं. असे पीठ किती आहे? असे पीठ किती आहे मी सांगतो, तुम्ही मोजा. एक ज्वारीचं, बाजरीचं, गव्हाचं, आज उपवास आहे, केळीचं, मनुकाचं, साबुदाण्याचं, हे किती पीठ सांगायचे? हे पीठ सांगलेलं फक्त पोट भरते, दुसरं किती आपण म्हणतो त्या पीठापेक्षा हे जे पीठ आहे या पीठ शब्दाचा अर्थ आहे अधिष्ठान, मूळ अधिष्ठान. आणि या अधिष्ठानाचा स्त्रोत असा त्याचा अर्थ आहे. आणि हे पीठ शास्त्रामध्ये मूलतः तात्विक एक पीठ एक आहे. आणि त्या एका पीठातून हे अनेक पीठ तयार झाले. कसे तयार झाले याचा जर आपण विचार केला तर पुराणांमध्ये आपल्याला वेगवेगळ्या अशा प्रकारच्या कथा या पीठासंबंधाने पाहायला सापडतात. पीठाचा विचार हे पीठ निर्माण कसे झाले याचा विचार आपण करू तर श्रीमद भागवतामध्ये सुद्धा ही कथा येते आणि पुराणामध्ये सुद्धा कथा आलेली आहे. भगवान शिव आणि शक्ती यांचा पहिला जो भाग आहे म्हणजे भगवान शंकर आणि सती माता यांच्या आयुष्यातला हा प्रसंग आहे. श्रीमद भागवताच्या चतुर्थ स्कंदाला सुरुवातीला हा कथा भाग येतो. दक्ष प्रजापतीचा जो यज्ञ आहे त्या दक्ष कन्या असणारी जी सती आहे ती सती दक्षाला ज्या अनेक कन्या होत्या त्यापैकी एक कन्या सती नावाची कन्या ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून दक्ष प्रजापतीने भगवान आदिनाथाला भगवान शंकराला दिली. आणि तेव्हापासून सती आणि शिव आणि सतीची जोडी आली, यांचा विवाह झाला. पण प्रसंगामध्ये एका यज्ञामध्ये प्रसंग आपल्याला सर्वांना माहिती आहे. माझा प्रस्तुत विषय नसल्यामुळे आणि कथा आपण नेहमीच ऐकत असल्यामुळे मी त्याचा विस्तार करताना कथेमध्ये सुद्धा तो याच्यामध्ये सुद्धा प्रसंग येईल म्हणून विस्तारानं सांगणार नाही. तर सतीचा भगवान शंकराचा अपमान करत प्रजापती यज्ञ समारंभामध्ये करतो. पण मोठी माणसं ही मोठीच असतात. दक्ष प्रजापतीने भगवान शंकराचा अपमान केला तरी तो अपमान भगवान शंकराने सहन करून मुक्काट्याने निमूटपणे आपल्या कैलासामध्ये निघून गेले. पण सासरमध्ये झालेला अपमान भगवान शंकराने आपल्या घरी कैलासात येऊन आपल्या धर्मपत्नीला सांगितला. कारण त्यांना माहिती होतं सासरमधला झालेला अपमान जर इकडे माहिती पडला गावात तर गावामध्ये पुस्तकात काम होतो इथला अपमान तर इथला करतोय पण इथला इकडचं सुद्धा मग आपली हेळसांड झाल्याशिवाय राहणार नाही. आणि वाद विकोपाला गेल्याशिवाय राजमंडळी येऊन त्यांनी पत्नीला सुद्धा सांगितणार नाही. पण कालांतराने पुन्हा भगवान शंकरांना अपमानित करण्यासाठी भगवान या दक्ष प्रजापतीने पुन्हा त्याला प्रजापतीचं वर्चस्व प्रजापती अध्यक्ष केलं, ब्रह्मदेवाने केलं आणि त्यामुळे त्याला अधिक अभिमान झाला. आणि तो पुन्हा यज्ञाचा समारंभ केला. सर्व देवी देवतांना आमंत्रण केलं. सर्व देवी देवता येत आहेत जात आहेत. आणि येत असताना लोकांमध्ये असा विचित्र बनायला दोन माणसाचं जर वापर झालेलं असतं त्यांचं थोडं वापर असतं तर लोक जास्त वापर कसं होईल असा विचार करतात. सर्व गावाला माहिती असतं या दोघांचं जमत नाही. दोघांचं म्हणजे वाजवण्याचं म्हणण्याचं काय नाही ना. दोघांचं जमत नाही
शेजाऱ्या शेजाऱ्या लोकांना सर्वांना माहिती होतं जमत नाही म्हणून हे काय करतात, त्यातला शहाणा मनुष्य आपल्या शेजारचा सोडून लांब राहायला जातो. आता काय प्रश्न आहे काय, बरं बिचारे बोलत नाही, जमत नाही ना, बोलायचं की त्यांच्यामध्ये मौन राहतं, काही ते संबंध राहत नाही, पण लोक मध्ये बोलतात. त्याच्या घरी जर कार्यक्रम असतात तर मुद्दाम त्याच्या घरासमोर केले की काही थांबवतात, चर्चा करतात, त्यावर चालता नाही. आता यालाही माहिती आहे कार्यक्रम आहे, पण कशाला म्हणावं लागतं. तसं याच्या घरी कार्यक्रम दक्ष प्रजापतीचा कार्यक्रम, सर्व देवी देवता रस्ता तिकडनं असल्यावर सुद्धा कैलासावरून विमान यायचे आणि तिथं गेला भूतान गाडीची रेस वाढवायची, मोठी गाडीचा आवाज काढायचे. एका बाजारानं गाडी तो सायलेन्सरच काम टाकतो तुम्हाला आवाज यायला तर असं सांगितलं सर्व कुणीकडे जात आहे. तेव्हा एकूण विचारलं, तिला पत्ता केला, पत्ता लागला की आपल्याच वडिलांकडं यज्ञ समारंभ आहे आणि तिथे जात आहे. सती माता म्हणाली, भगवान शंकराचे येते आणि विचारतात आपल्याला वडिलांकडं कार्यक्रम आहे, स्वतः यज्ञ आहे तो त्यासाठी जायचंय, म्हणजे आमंत्रणाशिवाय जायचं आणि सासूरवाडी तर आमंत्रण आल्याशिवाय जायचं नाही. दक्षाचं माझ्याविषयी प्रेम नाही आणि त्यामुळे तिथं जाणं मला उचित वाटत नाही, आपल्याला आमंत्रण नाही. पण माता मावल्या बोलण्यात म्हणजे माहेर पुत्र सुद्धा मावल्यांना जवळच असतं. मग आता माहेरची सहज ओळख असते आणि असणं स्वाभाविक आहे. सती माता म्हटली का तुम्ही जावई म्हणून तुम्हाला आमंत्रण नाही, पण मुलीला बापाच्या घरी जायला काय आमंत्रण लागतं. भगवान शंकर म्हणजे सती माझी इच्छा नाही, माझा तिथं सन्मान नाही म्हणून मी येणार नाही आणि तू सुद्धा जाऊ नको. आता माहेरला जायचं ठरवल्यावर जर तुम्ही नाही म्हटलं तर काय होते माझ्यापेक्षा तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला येईल आता माहेरला काढून द्यायचा विचारच करायचा नाही. जा म्हटलं गेली तर येतच नाही, एक तर भेटत नाही, भेटली जाऊ दिली तर मग काही करत नाही. भगवान शंकरांनी सांगितलं सती जाऊ नको, पण नाही का भगवान शंकरांनी सांगितलं जाऊ नको तरी सतीने रामपणामध्ये न ऐकता रागाने निघून गेली. पतीचं न ऐकता जर आपण माहेरी जरी निघून गेलो तर त्याचा परिणाम काय होतो, किती भयानक परिस्थिती होते हे आपल्याला पाहता येतं. या कथेतून सती निघून गेल्यानंतर तिथं पाहिलं तर त्या एक तर आमंत्रण नव्हतं, याच्या दक्षाच्या अंतकरणामध्ये यांच्याविषयीचा द्वेष भरलेला होता आणि त्यामुळे सती गेली तर कोणी तिला आदर सत्कार केला नाही, तिच्या बहिणींनी सुद्धा नाही, फक्त आईने ये म्हणून एवढा शब्द वापरला आणि बसवलं ना कोणाला काही. अशा प्रकारे सती आली, तिथं आली, पाहिल्यानंतर यज्ञ मंडपातून आपल्या पतीचा सुद्धा तिथं भाग नाही, तिथं आसन नाही आपल्याला आवडलं, तिथं आसन मांडलेलं नाही, आपल्या पतीला सुद्धा आमंत्रित केलेलं नाही, पण तिथं सुद्धा आपल्या पतीचा काही आदर सत्कार दिसत नाही. आणि म्हणून सतीला राग आला आणि आरंभ केलेला जो यज्ञ आहे त्या यज्ञामध्ये दक्षाला एकेरी शब्दामध्ये बोलून सांगते, दक्षा तुझ्यापासून शरीरापासून निर्माण झालेलं हे शरीर आहे, जिथं माझ्या पतिराजाचा अपमान आहे तिथं मी सुद्धा राहू शकत नाही आणि अरे शिव जर नाही तर तुझा यज्ञ पूर्णत्वात जाऊ शकत नाही. जिथं मंगलच नाही तिथं सर्व अमंगल आहे. जिथं चांगलं शिव म्हणजे मंगल चांगलं आणि इथं चांगलंच काही नाही तर इथं पाहण्याच्या यज्ञाला सुद्धा काही अर्थ नाही. आणि म्हणून मी जर आता इथून माझ्या पतीची आज्ञा म्हणून बाप म्हणून तुझ्याकडे आले, पण तुझ्याकडे सुद्धा माझा सुद्धा आदर आहे, माझ्याविषयी प्रेम तुझ्या अंतकरणात राहिलेलं नाही. तर आता इथून जर गेलो, इथून गेल्यानंतर जर भगवान शंकरांनी मला कदाचित एखाद्या वेळेस कुठची बुद्धी का होईना जर एखाद्या वेळेस जर मला म्हटलं की दाक्षायणी म्हटलं तर मला ते सहन होणार नाही. म्हणून माझा आता मी तिकडे
तिथं गेली तर तिथेही मात्र तुझ्या गायनामध्ये मी समर्पित करते. योगाग्नीने भगवतीने आपलं शरीर अदृश्य केलं.